श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 15 जून अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा धोंड्याचा महिना जो आहे तर तो आता संपणार आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त पूजा पाठ व्रत वैकल्य दान धर्म या साऱ्या खूप गोष्टी करत असतो. अधिक महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं विधिवत पूजा सेवा जी आहे तर ती देखील केली जाते. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये पितरांची सेवा करण्याला देखील तितकंच महत्व आहे. अजूनही जर आपण या अधिक महिन्यामध्ये आपल्या पितरांची सेवा केलेली नसेल, ध्यान केलेलं नसेल किंवा पितरांची सेवा केलेली असेल तरी सुद्धा शेवटच्या दिवशी म्हणजेच या अधिक महिन्याची अमावस्या आहे, ही अमावस्या बघा सोमवारी आलेली आहे. तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला खास करून कावड्यासाठी आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या दारामध्ये किंवा घराच्या छतावरती गच्चीवरती टेरेसवरती आपल्याला खायला ठेवायची आहे की ही वस्तू ठेवल्यामुळे आपला प्रखरातला प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल आणि आपले पितर जे आहेत तर ते आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देत असतात. जेव्हा आपल्याला कृपा आशीर्वाद आपल्या पितरांचा मिळतो, आपले पितर प्रसन्न होतात, त्यावेळी आपल्याला संसारिक सुखाचा आशीर्वाद ते नक्कीच देत असतात. आपले पितर म्हणजे आपल्या घरातील मृत पावलेल्या व्यक्ती आहेत, जे आपले मृत पूर्वज आहेत. तर ते जर नाराज असतील तर आपल्या घराची काही केल्या प्रगती ही होत नाही. आपण बघा बऱ्याच वेळा आपण खूप देवधर्म करतो, जसं की सेवा असेल, घरामध्ये पारायण असेल, कुठली पोथी असेल, पण आपण जर कितीही देवदेव केले आणि आपण जर आपल्या पितरांची सेवा केली नाही किंवा आपण करत नसलो तर आपले पितरच जर प्रसन्न नसतील, आपल्यावरती खुश नसतील तर मात्र आपल्या घराची प्रगती भरभराट ही होत नाही. खूप कष्ट मेहनत करूनही आपल्याला हवं तसं मनासारखं फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही किंवा आपल्या घरातील मुलांचे विवाह होण्यास अडचणी येतात, संतती प्राप्तीसाठी अडचणी निर्माण होत असतात, वंशवृद्धी होण्यासाठी आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतील. आपल्याला पितृदोष लागलेला असू शकतो. पितृदोष जो आहे तर तो अगदी 7 पिढ्यापासून ते 3 पिढ्यापर्यंत लागत असतो. यामुळे आपल्या घरामध्ये सततचे आजारपण, वादविवाद, भांडणे, कलह, अशांतता यासारख्या गोष्टी निर्माण होत असतात आणि आपण कितीही पूजापाठ केले तरीही या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या घरामध्ये सतत वाढत जातात आणि आपल्या घरातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत, समस्या आहेत तर त्या काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो संपावा, आपले पितर आपल्यावरती प्रसन्न व्हावे यासाठी आपल्याला या अधिक महिन्याच्या शेवटी या सोमवती अमावस्येच्या दिवशी कावड्यासाठी आवर्जून एक वस्तू जी आहे तर ती खाण्यासाठी ठेवायची आहे. आता ती वस्तू कोणती असणार आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे आणि मेन म्हणजे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू कावड्यासाठी खायला ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, या सोमवती अमावस्येला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून कावड्यासाठी खायला ठेवायची आहे. कारण की बघा आपले पूर्वज जे आहे तर या अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि पूर्वज हे कावड्याच्या स्वरूपामध्येच आपल्या घरी किंवा आपल्या गच्चीवरती किंवा आपल्या अंगणामध्ये येत असतात. म्हणून आपल्याला ही वस्तू कावड्याला खायला ठेवायची आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान आपण
ज्यावेळी सोमवारी आपल्याला शक्यतो करून सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य होत नसेल तर किमान आपल्याला लवकर या दिवशी अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खास करून काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. आता ह्या वस्तू कुठल्या आहेत तर तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहे, चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि अजून काही वस्तू आहेत तर त्या देखील टाकायच्या आहे. आता आपल्याला ह्या वस्तू कोणत्या असणार आहे, कशा पद्धतीने स्नान करायचं आहे याविषयीचाही आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा. तर आपल्याला ह्यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. एखादी वस्तू तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मात्र गंगाजल आणि काळे तीळ हे टाकणं गरजेचंच आहे. कारण की बघा, काळे तीळ हे पितरांना समर्पित मानले जातात, म्हणून या दिवशी काळ्या तिळाला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून थोडेसे काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला आपलं अंगण, घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे, पारोसं काढायचं आहे. आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे. आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. जो उंबरठा आहे त्या ठिकाणी आपले पितर असतात आणि जेव्हा आपण हे पाणी शिंपडतो तर त्यावेळेला ते पाणी ग्रहण करतात, ते तृप्त होतात. त्यामुळे आपल्याला उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. ज्याप्रमाणे सकाळ आणि संध्याकाळची वेळ ही देवांच्या पूजेची वेळ असते, त्याचप्रमाणे पितरांच्या पूजेची वेळ ही दुपारची असते. म्हणजे सकाळी 12 ते 1 पर्यंत या वेळेमध्ये आपण ही पितरांची पूजा जी आहे तर ती करायची असते किंवा आपण ती 1 वाजेपर्यंत ही पूजा करू शकता आणि कावळ्याला ही वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे. बघा, आपण 12 किंवा 12:30 किंवा केला तरी देखील चालेल, काही हरकत नाही. आता हे करत असताना आपल्याला अगोदर एक छोटी वाटी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे, त्यामध्ये आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती टाकायच्या आहेत. जोडवात का दिव्यामध्ये लावली जाते तर जीवाशिवाचं प्रेम असतं आणि म्हणूनच आपण दिव्यामध्ये नेहमी एक वात लावायची नाही तर जोडवात आपल्याला लावायची असते. दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल तुमच्याकडे नसेलच तर आपण जे दिव्यासाठी तेल वापरतो तर ते तेल घालायचं आहे. आज शनिवार आहे, आज चुकून देखील कोणतंच तेल आणायचं नाहीये आणि उद्या सुद्धा अमावस्या लागत आहे. अमावस्येच्या दिवशी सुद्धा कोणत्याच तेलाची खरेदी करायची नसते. तर या दिवशी ही तेल चुकून देखील कोणी घरामध्ये आणत जाऊ नका. याच अमावस्येला नाही तर इतर कुठल्याही अमावस्येला शनिवारी तेल आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं नाही. त्या दिव्यामध्ये तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही मनोभावे त्या दिव्यामध्ये टाका आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि वातीची दिशा जी आहे, दिवा लावणार आहोत तर ती दिशा दक्षिणेला करायची आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे, दक्षिण भिंतीजवळ आपल्याला हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. छोटा पाट चौरंग तुमच्याकडे असेल तर त्यावरती ठेवा, नसेल तर हरकत नाही. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्या आणि आपण जेव्हा पितरांसाठी दिवा लावतो त्या वेळेलाच फक्त दिव्याची वात ही दक्षिण दिशेला केली जाते. कारण की इतर वेळेला कधीही दक्षिण दिशेला आपण दिव्याची वात करत नाही आणि जो दिवा आपण पितरांसाठी लावणार आहोत तर हा दिवा आपला इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरायचा नाही. लक्षात घ्या, कोणत्याही पूजेसाठी आपल्याला वापरायचा नाही. फक्त पितरांसाठीच हा दिवा जो आहे तर तो आपण त्याचा वापर करायचा आहे. दिवा आपण प्रज्वलित वगैरे केल्यानंतर त्या दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. यानंतर आपल्याला पितृअष्टक, पितृस्तोत्र आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे आणि आपल्याकडून जर काही चूक भूल झाली असेल किंवा आपल्याकडनं काही सेवा झालेली नसेल तर आपल्याला पितरांना मनापासून माफी मागायची आहे, क्षमा याचना करायची आहे आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी, शांतता मिळावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्या दारामध्ये किंवा घराच्या छतावरती आपल्याला कावळ्यासाठी एक वस्तू जी आहे तर ती खाण्यासाठी ठेवायची आहे. आता यासाठी आपल्याला तांदूळाचा भात शिजवायचा आहे.
भातासाठी आपण मुठभर तांदूळ घ्यायचे, कारण जो काही आपण भात शिजवणार आहोत तर तो सर्व भात आपल्याला कावळ्यांसाठी ठेवायचा आहे. भात शिजवताना मात्र लक्षात घ्या, भात आपल्याला अळणी शिजवायचा आहे. चुकून देखील भातामध्ये त्या तांदूळामध्ये शिजत असताना आपण तेल, तूप किंवा मीठ हे चुकून देखील टाकायचं नाही. आपल्याला पूर्णपणे अळणी भात शिजवायचा आहे. त्यामुळे आपल्याला थोडासाच भात जो आहे तर तो शिजवायचा आणि हा भात शिजवल्यानंतर आपण जेव्हा दुपारच्या वेळेला कावळ्याला हा भात खायला ठेवणार आहोत त्यावेळेला एक केळीचं पान घ्यायचं. तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल, ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आणा. ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी नाही आणलं हरकत नाही. पत्रावळी घेऊ शकता किंवा एखादी प्लेट, वाटी, ताट घेऊ शकता आणि हा भात जो आहे तर त्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा. त्या पत्रावळीवरती, केळीच्या पानावरती ही वाटी तुम्हाला पालती करायची आहे, जेणेकरून आपण गोल भात आपल्याला त्याचा असा तयार करून घ्यायचा आणि त्या पत्रावळीवरती आपल्याला टाकायचा, जेणेकरून त्या भाताला एक गोलाकार जो आहे ना तो येईल. तर अशा प्रकारे आपल्याला भात त्या पत्रावळीवरती आपल्याला ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं खडी साखरेचं किंवा गुळाचं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे. त्याचप्रमाणे एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर आपल्याला टाकायची, म्हणजेच आपल्याला साखरेचं गोड पाणी जे आहे तर ते बनवायचं. आता ज्या ठिकाणी आपण हा भात कावळ्यांसाठी ठेवणार आहोत ना, त्या ठिकाणीच त्या जागेवरती एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्या ठिकाणी तो भात ठेवायचा आहे. एक अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि आपल्याला हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या पितरांनी हा ठेवलेला नैवेद्य ग्रहण करावा, स्वीकारावा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपण हा दही भात जो आहे तर तो कावळ्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे. अधिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी पितरांना ठेवू शकता, कारण पितरांसाठी अमावस्या तिथी ही विशेष खास फलदायी मानली जाते आणि अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो. त्यामुळे अधिक महिन्याच्या या अमावस्येला आपल्याला पितरांसाठी कावळ्याला आपल्या दारामध्ये भात जो आहे तर तो आवर्जून खायला ठेवायचा आहे. कावळ्याने जर हा भात खाल्ला तर नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो अशी देखील मान्यता आहे. आता जर काही कारणाने कावळ्याने हा भात खाल्ला नाही, ग्रहण केला नाही किंवा आपल्या दारामध्ये गच्चीवरती कावळाच आला नाही, तर मग आपण तो भात संध्याकाळच्या वेळेला एखाद्या झाडाखाली आपल्याला उचलून नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून तिथे इतर पक्षी जे आहेत तर ते येतील किंवा मुंग्या, कीटक जे आहेत तर तो भात खाऊन त्यांचा आत्मा जो आहे तर तो तृप्त होईल. आणि अधिक महिन्यामध्ये दान धर्माला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडून एक प्रकारे अन्नदान सुद्धा होईल. तसेच रात्री झोपण्या अगोदर आपण आपल्या पितरांसाठी आपल्या घरामध्ये पाण्याचा जो माठ आहे, मटका आहे किंवा आपण स्वयंपाकासाठी पिण्यासाठी जे पाणी भरून ठेवतो, हंडा भरून ठेवतो, त्याच्याजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून आवर्जून लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा हा दिवा लावायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. पितरांसाठी आपण असा दिवा जर अमावस्येच्या रात्री लावला तर आपले पितर हे आपल्यावरती खुश होतात, प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात. आपले पितर जर आपल्यावरती नाराज असतील मग आपल्याला पितृदोष लागलेला असतो आणि पितृदोषामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, अडथळे, समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. आपण म्हणतो ना, एखादं काम होता होता रखडतं, अडकतं, त्या कामामध्ये व्यत्यय येतो, अडचणी येतात, समस्या निर्माण होत असतात. म्हणूनच आपला पितृदोष कमी व्हावा म्हणून आपल्याला हा भाताचा उपाय जो आहे तर तो सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे. आता बऱ्याचशा कमेंट अशा सुद्धा येतात की जसं आई वडील किंवा सासू सासरे हे जिवंत आहेत तर आम्ही करायचा का? तर अरे, आपल्याला 7 पिढ्यांपासून पितृदोष जो आहे तर तो लागत असतो, म्हणून आपण प्रत्येक अमावस्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता उपाय करताना तुम्हाला जर सुतक असेल तर मग सुतक असेल तर उपाय तुम्ही करू नका. पिरियड्स असेल तर तुमच्या घरामध्ये दुसरी कोणती व्यक्ती असेल करणारी, जसं की जाऊ असेल, सासू असेल, मुलगी असेल तर तिच्याकडनं भात शिजून किंवा पती, मुलं जर करण्यासारखे असेल तर त्यांच्याकडनं हा उपाय तुम्ही करू शकता. घरामध्ये पावित्र्य सांभाळून उपाय करू शकता. फक्त सुतक असेल तर कुणीही उपाय करू नका.
तर अशा पद्धतीने तुम्हाला हा भाताचा उपाय जो आहे तर तो कावळ्यासाठी तुम्हाला भात आपल्या ला ठेवायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला उपाय करायचा आहे. सांगितल्या पद्धतीनेच उपाय करत जावा. उपायांचं फळ मिळायला थोडा वेळ लागतो, उशीर लागतो. लगेच कुणालाही परिणाम दिसत नाही. हळू जे आहे तर ते परिणाम दिसायला सुरुवात होत असते. फक्त सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा आणि कर्म कर्म चांगली करत चला, करत चला. नक्कीच आपल्या जीवनामध्ये यश जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.